लाखाचे मोर्चे 50च्या वर निघाले. आरक्षणाची तोंडाला पानं पुसली गेली अशी धारणा झाली मागच्या आंदोलनानंतर जे-आरच्या नावाने. म्हणून आता दुप्पट ताकदीने येणं आणि 4 महिन्यापूर्वी पत्र दिलं जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना, की आम्ही या तारखेला येतोय. आता कॅलेंडरमध्ये बघताय तर त्या काळात गणपती आहे. त्यामुळे हे काही नवीन नाही ना, म्हणजे त्यांनी नोटीस देऊन ते आलेले आहेत. दुसरी गोष्ट सरकारने परवानगी दिली का? तर दिली. मागच्या वेळेला नवी मुंबई किंवा वाशीच्या तिकडे, खारघरच्या तिकडे थांबवलं. तसं यावेळेला केलं नाही. यावेळेला आझाद मैदानला परवानगी सरकारने दिली. मग सरकारला याची कल्पना होती का? तर होती ना पूर्णपणे, की आझाद मैदानावर आपण समजा 5,000 लोकांनी या असं म्हटलं, तर हे काही इथे नोंदी करून आलेल्या नाहीत ना, की रजिस्ट्रेशन करून नाही आले, की कुठले 5,000 येतात माझ्याबरोबर, असं नाहीये. जरांगेंनी आंदोलनाचं आवाहन केलंय. राज्यभरातनं लोक येतात. हौशे, गौशे, नौशे जसं वारीत येतात तसंच आहे आंदोलनाला. आणि हे तर सत्ताधारी पक्षातल्या तिन्ही पक्षांना माहिती आहे, की मुंबईमध्ये कुठलंही आंदोलन करायचं झालं अशा स्वरूपाचं, तर ते तुलनेने सोपं आहे. त्याचं कारण असं राज्यभरातनं रिस्पॉन्स मिळतो. बरं मुंबई एक सरळ लाईनमध्ये असलेलं शहर आहे. ते असं सर्क्युलर शहर नाहीये खूप मोठं, दिल्लीसारखं. त्यामुळे त्याला चारी बाजूने लोकं येणार नाहीत. एका बाजूने समुद्रच आहे वेढलेला. दोन्ही तिन्ही बाजूनी समुद्र. त्यामुळे नाही एका बाजूने म्हणजे एक बाजू सलग एका लाईनीचं शहर आहे. त्यामुळे जे काही यायचे मार्ग आहेत ते एका बाजूने आहेत. बोटीतनं फार कमी लोकं आले असतील आंदोलक असं मला वाटतं. त्यामुळे म्हणजे जसं येता येतं कोकणात, पण तसे काही कोणी आलेले नाहीत. त्यामुळे राज्यभरातनं लोकं येतात आणि आंदोलन मोठं होतं मुंबईत हे सगळ्यांना माहिती आहे. मग सरकारला माहिती असणार. तरी देखील आझाद मैदानला परवानगी दिली. तर मी तुम्हाला असं सांगतो, की हायकोर्टाने ताशेरे ओढणं कारण काय? तर तिथे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न येऊ शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं आले तर. पूर्वीच्या वेळेला ते आले त्यावेळेला एक मार्गाचा वापर केला होता ईस्टर्न फ्रीवेला. एक बाजू लोकांसाठी ठेवली होती. यावेळेला ईस्टर्न फ्रीवेला सगळ्या आंदोलकांच्या गाड्या होत्या. म्हणजे त्या दिवशी ठप्प झालं. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतरचे 2 दिवस आहेत त्याच्यामध्ये जे-जेचा फ्लावर फक्त आंदोलकांसाठी ठेवण्यात आला. तर ही नॉर्मल मुंबईकरांची गैरसोय झाली का? तर झाली ना. आणि कुठल्या आंदोलनात होते. पण त्यांनी काही धुडगूस घातला, हैदोस केला असं मला वाटत नाही. कारण कुठली दगडफेक झाली नाही. फार मोठे काहीतरी गाड्यांच्या काचा मोडल्या, सीएसटीचीच नासधूस केली, असं काहीही झालेलं नाही. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आंदोलक करतील काय? एक जरांगेंचं भाषण झालं. त्यामुळे कबड्डी खेळले कुठे काय तर मला फार काही वावगं वाटत नाही. जहांगीर आर्ट गॅलरीच्या हॉलमध्ये जाऊन बसले, तर हे थोडंसं मला गंभीर वाटतं, की एखाद्या महिला पत्रकाराच्या बद्दल गैरवर्तन झाल्याचा टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचा आरोप आहे. तेही नाही, मला महिला पत्रकारांनी स्पष्टपणे स्वतःच सांगितलेलं आहे. नाही, नाही सांगितलं, पण एफ-आय-आर दाखल केला का? एफ-आय-आर का नाही दाखल केला? बाईट देणं हे नेते करतातच रोज. बाईट आणि प्रत्यक्ष कागद आणि कारवाई यात अंतर आहे ना. एफ-आय-आर झाला का त्याच्यात मला सांगा तुम्ही? महिला पत्रकारांच्या विषयी आदर आहे पूर्ण. जर काही गैरवर्तन झालंय तर एफ-आय-आर दाखल करायला पाहिजे. हे अगदी साधी कायदेशीर प्रक्रिया आहे. हे पत्रकारांनाही लागू आहे.